जानेवारीत जन्म म्हणजे काय माहिती आहे? मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि जिंकून घेतलं सारं. हमाल दे धमाल चित्रपटातलं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं जानेवारीतल्या लोकांसाठी अगदी परफेक्ट आहे. जानेवारीत ज्यांचा जन्म होतो ते सुद्धा अगदी असेच असतात. जिथे जातात तिथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांची पर्सनॅलिटीज इतकी आकर्षक असते की सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे असतात असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर यांचं व्यक्तिमत्व असं सुद्धा असतं की प्रथम दर्शनी पाहताना तुम्हाला ही लोक गर्विष्ठ, अहंकारी, किती ॲटिट्यूड आहे याच्यात असं वाटू शकतं. पण जर का तुमची यांच्याशी मैत्री झाली किंवा तुम्ही यांच्या परिचयात चांगल्यापैकी आलात तर तुमच्या वेळेला मदत करणारे सुद्धा हेच असतात. आणि जानेवारीतल्या लोकांसाठी महत्त्वाची टीप म्हणजे स्वतःचेच पैसे मिळवण्यात तुम्हाला अडचण येत असते. म्हणून जामिनाशिवाय कोणालाही पैसे उसने देऊ नका, नाहीतर पैसे बुडालेच म्हणून समजा. मित्रांनो, ज्यांचा जन्म जानेवारीत होतो ना ती लोक व्यवहाराला अगदी पक्के असतात बरं का. स्वतःचं भाग्य स्वतःच निर्माण करतात. त्यांच्या मेहनतीला नशिबाची उत्तम साथ लाभते. आणि हे सगळं जरी खरं असलं तरी ते स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारी संवेदनशील बाजू सहसा कुणाला दाखवत नाहीत. मग जानेवारीत जन्मणाऱ्या लोकांची कशी असते बरं आर्थिक स्थिती, नातेसंबंध कसे असतात, कोणत्या महत्त्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यात घडताना दिसतात? चला जाणून घेऊया आपण. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. जानेवारीत जन्मणाऱ्या लोकांचं काम अगदी चोख असतं. बुद्धिमत्ता कुशाग्र असते. त्याचबरोबर एखादं काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करेपर्यंत ही लोक थांबत नाहीत. यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर संस्कारांची सुद्धा समोरच्यावर चांगली छाप पडते. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरतात. आणि बऱ्याचदा अभ्यासात हुशारच बघायला मिळतात. व्यक्तिमत्वाची जमेची बाजू म्हणजे अत्यंत मृदू भाषा. त्याचबरोबर संवादावर पकड. समोरच्याशी कोणता संवाद साधून समोरच्यावर आपली छाप कशी पाडायची हे त्यांना अगदी चांगलं कळतं. पण त्याचबरोबर त्यांना पसारा अजिबात आवडत नाही बरं का. आवराआवर आणि स्वच्छता या गोष्टींकडे त्यांचा कल असतो. मात्र ही लोक समोरच्याचं ऐकून घेण्याआधी स्वतः बोलून मोकळे होतात. कोणावरही चटकन विश्वास ठेवतात. ही गोष्ट त्यांना कधी कधी गोत्यात आणते. जर हलक्या कानाचे असतात, कोणी काही सांगितलं की लगेच यांना पटतं. हा एक स्वभावाचा भाग झाला. पण या गोष्टी वगळता हे फारसं वैर कुणाशी ठेवत नाहीत. जानेवारीत जन्मलेली मुलं इलेक्ट्रॉनिक, मीडिया, सैन्य दल, चार्टर्ड अकाउंटंट, अध्यापन या क्षेत्रांमध्ये चांगलं कर्तृत्व गाजवताना दिसतात. आता या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीच्या काळात यांना काही अडचणी आर्थिक स्थितीबाबत जाणवतात. पण मुळातच यांचा उद्योगशील स्वभाव, मनापासून काम करण्याची इच्छा, सावध वृत्ती, कमी खर्च करणं यामुळे पैसा ही लोक कमवतात. मात्र नशिबापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर यांचा जास्त विश्वास असतो. प्रयत्नाने संपत्ती मिळवण्याची शक्यता जास्त असते. आयतं काही मिळेल अशी शक्यता कमीच. यांच्या परिश्रमांनी आणि यांच्या मेहनतीने हे भरपूर पैसे कमवताना दिसतात. पण पैसा साठवण्यासाठी मात्र यांना जरा प्रयत्न करावे लागतात. सतत काम करणं, परिश्रम करणं हा त्यांचा छंद असतो. पण अति घाई करण्याचा स्वभाव मात्र कधी कधी यांना त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे जरा विचार करून आणि शांतपणे काम करण्याची सवय लावायला हवी. सुरुवातीला म्हटलं तसं स्वतःच्या कष्टाने ही लोक प्रगती करताना दिसतात. या महिन्यात जन्मलेल्या लोकांनी केवळ आपलंच म्हणणं खरं न करता जरा लोकांचंही ऐकून घेतलं पाहिजे. समोरच्यालाही बोलायची संधी दिली पाहिजे. समोरच्याच्या बोलण्याचाही विचार केला पाहिजे. त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिलं पाहिजे. लोकांचा मान ठेवला पाहिजे. तसं केल्यास त्यांना नशिबाची आणि कर्तृत्वाची तसंच समाजाची सुद्धा योग्य साथ मिळेल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपलंच म्हणणं खरं करण्याच्या नादात ही लोक शत्रुत्व ओढावून घेतात. समोरच्याचं म्हणणं नीट ऐकून न घेतल्याने गैरसमज करून बसतात. म्हणून या गोष्टी थोड्याशा सुधारण्याची गरज असते खरी. पण यांच्यामध्ये असलेली चांगली गोष्ट म्हणजे वाढत्या वयाचा परिणाम हे स्वतःवर होऊ देत नाही. तेवढ्याच उत्साहाने काम करत राहतात. भरपूर महत्वाकांक्षी ही लोक असतात. त्याशिवाय प्रॅक्टिकल विचार करणारे सुद्धा असतात. कधी कधी ही लोक थोडीशी आडमुठ्ठी वाटतात. म्हणजे काही बाबतीत अगदीच अडून बसतात. कुणी काही सांगूनही यांना पटत नाही. तेव्हा मात्र ही लोक समोरच्याच्या नाकात दम करतात. पण एवढी एक गोष्ट सोडली तर मन मिळावू असतात. त्यांना हव्या असलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी साम दाम दंड भेद
कोणतं हत्यार वापरायचं आणि रस्ता कसा शोधायचा हे त्यांना अगदी चांगलं माहीत असतं आणि म्हणूनच त्यांच्या याच स्वभावाने ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. त्याचबरोबर ही लोक आतून जशी आहेत तसंच बाहेर वागण्याचा प्रयत्न करतात. सतत लोकांपुढे खोटं वागण्यात यांना काहीही इंटरेस्ट नसतो. जिथे यांचं मन लागत नाही तिथे ही लोक फारशी बोलत नाही. आता बघूया जानेवारी महिन्यात जन्मणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती कोण कोण आहेत. स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, दीपिका पदुकोण, ऋतिक रोशन, विद्या बालन आणि फरहान अख्तर या होत्या जानेवारीत जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती. यांच्यामध्ये सुद्धा जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये वाढवून तुम्ही सुद्धा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. कारण शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जेवढी मेहनत तुम्ही कराल तेवढं तुम्ही यश मिळवाल. हे जानेवारी जन्मणाऱ्या लोकांच्या बाबतीत अगदी खरं असतं. तेच त्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतात. म्हणून मोठी स्वप्न बघा, मोठी उद्दिष्ट ठेवा आणि तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रवास सुरू करा. मग बघा तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच मिळवू शकाल. तर मंडळी, आता लवकरच 2026 हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षाचं राशी भविष्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत. ते व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार सुद्धा 2026 मध्ये काय काय घडणार आहे याचा अंदाज त्या व्हिडिओमधून लावू शकता. त्याचबरोबर कोणते उपाय तुम्ही करायला हवेत हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. त्याचबरोबर आम्ही आपल्यासाठी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट सुद्धा घेऊन येत असतो. तुम्हाला कोणत्या विषयावरचा पॉडकास्ट ऐकायला आवडेल, तुमच्या कुठल्या शंका आहेत ज्यांची उत्तरं तुम्हाला हवी आहेत, हे सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवरती तज्ज्ञांना घेऊन आपण पॉडकास्ट नक्कीच करू. मित्रांनो, येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावो हीच सदिच्छा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.